आजपासून 12वीची परीक्षा सुरू. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा आज 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना सत्यदर्शन परिवारकडून बेस्ट ऑफ लक. यंदा 12वीच्या परीक्षेला राज्यात सुमारे 15,13,909 विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने 12वीची बोर्ड परीक्षा हा टर्निंग पॉईंट असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी 12वीच्या परीक्षेमधील मार्क्स हे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे 12वीच्या परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थी, पालक, शिक्षक विशेष लक्ष देऊन अभ्यास करतात. MST CET 2024 एक्झाम शेड्यूल. महाराष्ट्र CET परीक्षेचं वेळापत्रक जारी. mahacet.org, महासेट.org वर पहा. तारखा. दरम्यान राज्यात 12वीच्या परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये पार पाडाव्यात यासाठी राज्य शिक्षण मंडळाने विशेष खबरदारी घेतली आहे. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी सध्या राज्यात 271 भरारी पथक नेमण्यात आली आहे. आज 21 फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही परीक्षा 19 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. कॉपी आणि पेपरफुटीचे प्रकार टाळण्यासाठी यंदाही विद्यार्थ्यांना अधिकची 10 मिनिटे ही उत्तरार्धात वाढवून देण्यात आली आहे. सकाळच्या सत्रामध्ये परीक्षा 11 ते 2 वाजून 10 मिनिट आणि दुपारच्या सत्रात परीक्षा 3 ते 5 वाजून 10 मिनिट असा पार पडणार आहे. नक्की वाचा. महाराष्ट्र SSC HSC एक्झाम 2024 डेट्स. राज्यातील 10वी आणि 12वीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. जाणून घ्या. तारखा. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना त्यांचं हॉल तिकीट सोबत ठेवणं बंधनकारक आहे. परीक्षेच्या आधी किमान अर्धा तास त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक उपकरणाचा मोबाईल फोनचा वापर निषिद्ध करणार आहे. मोबाईल फोनचा वापर निषिद्ध असणार आहे. राज्यातील 9 विभागाच्या मंडळांमध्ये इयत्ता 12वीसाठी एकूण 3,320 केंद्र आहेत. या परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून विज्ञान शाखा 7,60,046, कला शाखा 3,81,982, वाणिज्य शाखा 3,29,905, व्होकेशनल कोर्स 37,226, ITI 4,750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.